आज तान्हापोळा होता. आम्ही तान्हापोळा पाहण्यासाठी गेलो आणि आम्हाला ह्या 2 राजकन्या मिळाल्या, ज्यांचा नंदी बघून आम्हाला खरंच खूप आनंद आणि आश्चर्य वाटलं. एवढा मोठा नंदी ह्या दोघीजणी ओढत चालल्या होत्या. बघा, उत्सुकता आणि आवड असायला पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी घडतात. आणि खूप छान असं स्लोगन पण याच्यावर लिहिलेलं होतं. थोड्यात त्यांच्याच मागे आम्हाला कास्तकार दिसला. त्यांनी पण आपलं बैल खूप सुंदर पद्धतीने रंगरंगोटी केली होती. नंतर आम्ही पोळ्यामध्ये एंट्री झाली तर प्रत्येकाचे छोटे मोठे नंदी आम्हाला पाहायला मिळाले. तिथेच आम्हाला हे जे स्लोगन दिसतंय ना, याच्यामध्ये एकच गोष्ट लिहिलेली आहे, ते म्हणजे तुमची पुरणपोळी नाही दिली तरी चालेल, पण जेव्हा मी म्हातारा होतो, थकतो, तर तुम्ही मला कत्तलखान्यात नका देऊ. वाटल्यास मला तुमच्या खुट्यावर माझा जीव सोडला तर चालेल, पण तुम्ही मला कत्तलखान्यात देऊन माझी म्हणजे एक प्रकारे त्या वेदना सांगितल्या आहे ज्या बैलाला होतात. छोट्या छोट्या नंदी सोबत त्यांचे छोटे छोटे मालक आलेले, खूप सुंदर सुंदर वेशभूषा केलेले, प्रत्येकाजवळ एक वेगळा स्लोगन होता आणि वेगळीच एक त्यांच्या चेहऱ्यावर चमक. छोटे मुलं म्हणा. आणि हे बघा, हा जो आहे ना, ह्या जुडोवाल्या मुलींनी बेटी बचावसाठी केलेला नंदीचं डेकोरेशन आणि अतिशय छान आणि सिंपल होतं. बक्षीस वितरणाची पण इथे सोय होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि वेगळीच उत्साह दिसत होता. प्रत्येकाला वाटत होतं की आपण एक काहीतरी छान आम्हाला मिळावं, पण प्रत्येकाला नाही मिळणार. पण प्रत्येकाचेच नंदी एवढे छान आणि गोंडस होते आणि प्रत्येकाच कास्तकार हा उठून दिसत होता. मग नंतर पाटलाचा बैलगाडा आला, त्याच्यावर पाटील बसलेले दिसले. खरंच ना, खरंच आई वडील जर सिरियसली होत आहे. बघा, ही परी, हिला माझ्या फोनमध्ये फोटो काढायचा होता, मी तिचा व्हिडिओ घेतलेला. ऑपरेशन सिंदूरबद्दल पण यामध्ये स्लोगन आणि छान डेकोरेशन करून लोकांची जागृती केली आहे. बघा, या माध्यमातून पण का होईना लोक जागृती करतातच आहे ना. बघा, ह्या शेतकऱ्यांनी पण एक खूप सुंदरसं स्लोगन लिहिलेलं आहे. प्रत्येकाचं स्लोगन आता मला सांगता येणार नाही, पण तुम्ही वाचू शकता स्टॉप करून. माझ्या राजांनी चिवड्यावर ताव मारला, कारण पाणी खूप आला. प्रत्येकजण आपला नंदी सोडून पळाले आणि पाणी अंदरपर्यंत आलं होतं. आणि नंतर मग मुलं वगैरे सगळे सगळे ते सांगण्यात लिटरली मज्जा आली आणि हा दिवस पण खूप छान गेला. बघा, बाय.